नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटले किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासासाठी खास रेसिपी दाखवणार आहे आणि रताळ्यापासून आज आपण वडे बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। कारण नेहमी आपण कसं साबुदाण्याची खिचडी वगैरे हे कॉमन असतं, नेहमी करत असतो। तर आज आपल्याला कसं कधीतरी असं वाटतं की वेगळ्या पद्धतीने काहीतरी असं उपवासाची रेसिपी बनवावी। तुम्हाला रताळ्याचे वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनणार आहेत आणि घरच्या साहित्यामध्येच बनणार आहेत आणि रताळा म्हटलं तर हे सगळ्यांना आवडत असते, म्हणून खास आज आपण रेसिपी बनवणार। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम 2 रताळी घेतली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतली। त्याच्यानंतर मी ही उकळून घेतली आहे। उकळून म्हटलं तर फक्त मी 1 शिटी घेतली आणि उकळून घेतली, कारण आपल्याला जास्त सुद्धा हे रताळ आहे हे उकळून घ्यायचं नाहीये। आणि रताळी आहेत ना ती मी खिचणीवर खिचून घेते, दोन्ही आपल्याला खिचून घ्यायचे आहेत। आता जसं तुम्हाला वडे बनवायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही रताळी घेऊ शकतात। मी 2 घेतलेली आहे। रताळे मी सर्व खिचून घेतले आहे, एकदम बारीक असं आपण करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे साहित्य म्हटलं तर जास्त काही लागणार नाहीये। 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, मोठी मिरची घेतली आहे आणि ती बारीक अशी कट करून घेतलेली आहे। मिरची कट करून घातली आहे। जर का तुम्हाला मिरचीचा ठेचा करून घालायचा आहे तोही घातला तरी सुद्धा चालेल, पण तिखट जे घातलंय ना ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घातलं तरी सुद्धा चालेल। अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे, तो सुद्धा घालते। लिंबूचा रस आहे तो ऑप्शन आहे, तुम्हाला जर का उपवासाला तुम्ही खात असेल रस वगैरे तर तुम्ही घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल। सेंदो मीठ घातलेलं आहे, तुमच्याकडे जर का सेंदो मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल। 3 चमचे मी ओला नारळ खवून घेतले, तो घालते। तुमच्याकडे जर का ओला नारळ नसेल आणि जर का तुमच्याकडे खोबऱ्याची पावडर वगैरे असेल ती घातली तरी सुद्धा चालेल। 2 टेबलस्पून जिरं घातलेलं आहे। सर्व साहित्य घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपण ह्यामध्ये खोबरं, त्याचप्रमाणे शेंगदाणे घातलेले आहेत, ओली मिरची घातली, ती व्यवस्थित अशी मिक्स झाली पाहिजे। सर्व मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 1 वाटी साबुदाणे घेतले आणि ते मिक्सरला अशी बारीक अशी ह्याची पावडर करून घेतली आहे, ती घालूया। आता साबुदाण्याची जी पावडर घेणार ना ती आपण आपल्या आवश्यकतेनुसार घेणार आहोत, जसं लागेल तसं आपण घालणार आहोत। कारण एकदम सुद्धा आपल्याला हे साबुदाणे घालायचे नाही आहेत, थोडे 1-2-3 चमचे मी सर्वप्रथम घालून घेते आणि मिक्स करून घेते। 3 चमचे घातलं होतं, आता आणखी 1 चमचा मी साबुदाण्याचं पीठ घालते आणि मिक्स करून घेते। ह्यामध्ये आपण मिरची जी कट करून घेतली आहे ती मी खास म्हणजे कसं आपण लहान मुलंसुद्धा खातात आणि मोठी मिरची कट केल्यामुळे काय होतं तर आपण ही मिरची आहे ना ही काढून त्यांना देऊ शकतो वडे, त्याच्यामुळे मी थोडेसे मिरचीचे असे तुकडेच केलेले आहेत। आता हे साबुदाण्याचं पीठ घातल्यानंतर आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे सर्व आहे ना मी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे पीठ आहे हे मळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे एक गोळा बनवून घेतलेला आहे। आता हे पीठ आहे ना आपल्याला हे एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे झाकून ठेवायचं आहे, कारण हे साबुदाणे आपण ह्याच्यामध्ये पावडर घातलेली आहे, त्याच्यामुळे कसं साबुदाणा हा फुलला जातो, त्याच्यामुळे थोड्या झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मस्त असं आपलं पीठ हे मुरतं। 15 मिनिटांसाठी मी हे सर्व पीठ आहे हे बाजूला ठेवून दिलं होतं आणि मस्त असं हे मुरलेलं आहे, कारण साबुदाणे कसे फुलतात ना, हे बघा अशा पद्धतीने एकदम मस्त असं रेडी झालेलं आहे। आता आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत। वडे थापण्यासाठी अगर तुम्हाला जर का वाटलं हे साबुदाण्याचं पीठ घातलं त्यामुळे कसं घट्टसुद्धा होऊ शकतो, तर आपण 1 ते 2 चमचे पाणीसुद्धा घालू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जास्त लूज वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा साबुदाण्याचं पीठसुद्धा घालू शकता। आता पुन्हा हे थोडंसं आपण मळून घ्यायचं आहे, 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा। आणि वडे आहेत ना चवीला खूप छान लागतात आणि सगळे आवडीने खातात, लहान मुलं सुद्धा खातात। आणि खास मी आज उपवासाची ही रेसिपी आहे। उपवासाच्या ना बऱ्याचशा अशा आपण व्हिडिओ ना आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तुम्ही आपल्या चॅनल जर का अजून नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या, म्हणजे भरपूर अशा व्हिडिओसुद्धा बनवले आहेत। त्यानंतर आपलं पाटील किचन अँड ब्लॉग असं चॅनलचं नाव आहे, त्यामुळे जिथे जिथे मी ज्यावेळेस जाते त्यावेळेस तिकडचे ब्लॉग बनवत असते, म्हणजे त्या जागेची तुम्हाला माहिती पण मिळावी। तर ते सुद्धा व्हिडिओ बरेचसे बनवले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। आता हे सर्व मी मळून घेतलेलं आहे, सर्व पीठ आहे ना हे मी मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला वडे बनवायचे। वडे म्हटलं तर आपण कटलेटसुद्धा सांगू शकतो ह्याला, कारण आपण डीप फ्राय करणार नाही आहेत, त्याच्यासाठी आता थोडेसे असे गोळे आहेत ना आपल्याला हे मोठे घ्यायचे आहेत, हे बघा अशा पद्धतीने
आता जसा तुम्हाला साईज पाहिजे कटलेट किंवा वडे म्हणा, लहान मोठे साईज त्याप्रमाणे आपल्याला गोळा घ्यायचा आहे. पोलपाट घेतलेलं आहे, तुम्ही कुठली प्लेटसुद्धा घेऊ शकतात. आणि एक प्लॅस्टिक आहे आपल्या घरामध्ये जसं असं जाडसर तसं घेतलेलं आहे. आता ह्याला आपण थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे बोटाने, असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आता आपण जो गोळा बनवलेला आहे ना मिश्रणाचा, तो ह्याच्यावर ठेवायचा आहे, थोडासा प्रेस करायचा. आणि त्यानंतर ही प्लॅस्टिक आहे हे पलटी करून घ्यायचं आणि अलगद एक डिश घ्यायची आणि डिशने थोडंसं असं प्रेस करायचं. एकदम खूप प्रेस पण करायचं नाही, कारण आपल्याला हे कटलेट बनवायचे आहेत आणि कटलेट म्हटलं तर थोडेसे जाडसर असतात, एकदम काही पातळ नसतात. त्याच्यामुळे एकदम प्रेस करायचं नाही, एकदम जाडसर असे आपल्याला हे वडे ठेवायचे आहेत. आता कसं मी याच्यामध्ये कुठल्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे, त्याच्यामुळे कसं हे कॉर्नर आहेत हे कट होऊ शकतात. तेव्हा आपण काय करायचं, थोडंसं हाताने असे सारखे करून घ्यायचे पुन्हा. आता एवढी साईज तरी आपल्याला जाड ठेवायची आहे. थोडंसं हाताने पुन्हा सारखं करून घ्यायचं आहे. मी एक प्लॅस्टिकची तुम्हाला ट्रिक दाखवली आहे, जर का तुम्हाला हाताने सुद्धा बनवायची असेल तर तुम्ही हाताने सुद्धा बनवू शकता. आता बघा एवढी साईज मी ही ठेवलेली आहे. तर मस्त असा एक कटलेट म्हणजेच वडा हा असा रेडी झाले बघू शकता. आणि एवढी साईज मी ठेवलेली आहे. आता हे सर्व वडे आहेत ना मी बनवून ठेवले आहेत, म्हणजे आपल्याला एकदम सर्व वडे आपल्याला तळता येतात, म्हणजेच आपण फ्राय करून घेणार आहोत. ते बघा, आणि थोडंसं असं ना गोल गोल असं फिरवून घ्यायचं बघू शकता, असं म्हणजे व्यवस्थित होतात ते. दिसायलाच देखील खूप छान वाटतात. त्याच्यामुळे असं थोडंसं गोल गोल असं फिरवून घ्यायचं, बिस्किटसारखं वाटतं. आता हे बघा हे सर्व मी अशा पद्धतीने हे सर्व रेडी करून ठेवलेले आहे. कटलेट तर आपले रेडी झालेत, म्हणजे वडे आपण रेडी करून ठेवलेले आहेत. आता मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि तो गरम करून घेतला आहे. तुमच्याकडे जो पॅन असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये मी जवळजवळ 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे आणि हे तेल आहे हे आपण पसरवून घ्यायचं आहे, कारण आपण ना हे डीप फ्राय करणार नाही आहे, त्याच्यामुळे तेल काही जास्त लागत नाही. आणि बऱ्याच जणांना कसं तेल कुठली उपवासाच्या दिवशी तेलखट वस्तू खायला आवडत नाही, म्हणून आपण वडे बनवलेत ना ते एक एक तव्यावर ठेवून घेऊया. आता जसं तुमच्याकडे तवा लहान मोठा जसा असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि त्याप्रमाणे हे वडे ते आपल्याला तळून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटांसाठी मी हे व्यवस्थित वडे आहेत हे फ्राय करून घेणार आहेत. अधूनमधून हा आपला तवा कसा एक साईडला सर्व तेल जातं आणि जमा राहतं, त्याच्याकरता काय करायचं हे थोडंसं असं आपण पसरवून घ्यायचं. 3 मिनिटांसाठी फक्त मंद आचेवर हे फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला पलटी करून घ्यायचं आहे. मस्त असा थोडासा गोल्डन कलर आलेला आहे, लगेच पलटी होतात. आणि आज जी रेसिपी आहे ती आपण जास्त तेल न वापरता ही बनवलेली आहे. आणि ह्या जागेवर जर का तुम्हाला तेल नको असेल ना तर तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता, कारण बरेच जण कसं तेल उपवासाला खात नाही, तूप खातात, त्याच्यामुळे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आता हे सर्व मी पलटी करून घेते. पलटी केल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडंसं असं बाजूने तेल घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित कटलेट शिजून जातात. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर कटलेट ना शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण का तर आपण जे रताळ घेतले ते उकळून घेतलेलं असतं. त्यामुळे 2 ते 3 मिनिटात ही रेसिपी आहे आपली ही रेडी होते. झटकेपट बनणारा हा कटलेट आहे म्हणजेच वडे. आता 2 ते 3 मिनिटं मी व्यवस्थित शिजवून घेते. मस्त असे मी हे कटलेट आहे हे फ्राय करून घेतलेत. आता वरून ना थोडंसं आपल्याला पुन्हा असं तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता मी ब्रशने लावते, तुमच्याकडे जर का चमचा असेल तर तुम्ही चमच्याने थोडंसं लावलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला ना पलटी करून घ्यायचे. मस्त असे हे फ्राय करायचे, थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण असे फ्राय करून घ्यायचे. पलटी करून घेतलेले आहेत, कारण कसं कॉर्नरला आपण जे असतात ना ते मध्ये घ्यायचे, कारण का बाहेरचे असतात ना ते जास्त असे फ्राय होत नाही आणि मधला लगेच फ्राय होऊन जातो, त्यामुळे बाहेरचे पण मध्ये घ्यायचे. आता 1 मिनिटासाठी मी व्यवस्थित फ्राय करते आणि त्यानंतर गॅस बंद करते आणि आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. 5 मिनिटात आपले कटलेट हे रेडी झालेले आहेत. जास्त काही फ्राय करायला वेळ लागत नाही बघू शकता. आणि एकदम मस्त असे फ्राय झालेत आणि हे वडे आहेत ना एकदम सॉफ्ट मऊसूद असे रेडी होतात. चवीला तर 1 नंबर लागतात.
आणि आपण कमी तेलामध्ये हे वडे आहेत हे फ्राय करून घेतलेले आहेत। तर आजच्या भागामध्ये मी खास तुम्हाला आपल्या संकष्टी म्हणा किंवा महाशिवरात्रीचा आता उपवास येतील त्याच्यासाठी खास रेसिपी दाखवलेली आहे उपवासाची। तर कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। सर्वात महत्त्वाची टिप म्हटली तर हे कटलेट जेव्हा आपण रेडी करतो म्हणजे ज्यावेळेस आपण हे मिश्रण रेडी बनवतो त्याच्यामध्ये आपण साबुदाण्याच्या पिठाचा वापर केला आहे आणि साबुदाण्याचं पीठ आहे ते आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कटलेट आहेत ना तुम्ही दही सोबत खाऊ शकता, त्याचप्रमाणे नारळाची चटणी वगैरे करून तुम्ही त्यासोबत सुद्धा खाऊ शकता। तुम्हाला वडे म्हणा किंवा कटलेट म्हणा उपवासाची खास रेसिपी दाखवली आहे, अगदी कमी तेलामध्ये दाखवलेली आहे। आता तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते, एकदम मस्त असा झालेला आहे आणि सॉफ्ट असा झालेला आहे आणि शिजला देखील खूप छान आहे, बघू शकता टेस्टी असा झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही उपवासाची रेसिपी आहे ती कशी बनते ती माहिती मिळेल आणि त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल। आणि जर का तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आणि कोणी नवीन असेल तर त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे खूप छान छान व्हिडिओ आपल्या ज्या आहेत त्या तुम्हाला चॅनलवर बघायला मिळतील आणि बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा आपलं व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं मिळेल। अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा, धन्यवाद।